नमस्कार मित्रांनो, भक्तिरंग सागर या आपल्या आवडत्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 12 ऑगस्ट 2026 बुधवार हा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, हे आजच्या या विशेष राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. बुधवार हा पारंपरिक मान्यतेनुसार श्री गणेश आणि बुध ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. त्यामुळे आजचा दिवस बुद्धिमत्ता, शिक्षण, व्यापार, संवाद आणि निर्णय क्षमता यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. काही राशींनी आज नवीन संधी, आर्थिक लाभ, कामात यश आणि एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. तर काही राशींना आज खर्च, गैरसमज आणि घाईघाईचे निर्णय टाळणे फायदेशीर ठरेल. म्हणून तुमची रास कोणती आहे हे शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत आजच्या भाग्यवान राशी आणि प्रत्येक राशीसाठी एक साधा विशेष उपाय. चला तर मग सुरू करूया आजच्या राशी भविष्याला. मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक ठरू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादे रखडलेले काम पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संपर्क मिळू शकते. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असला तरी अचानक होणारा खर्च नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये संवाद वाढवा. शुभ रंग लाल, शुभ अंक 9. उपाय: श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करा. वृषभ राशीसाठी आज आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत मिळू शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेले एखादे पेमेंट किंवा आर्थिक काम पुढे सरकू शकते. व्यवसायात जुन्या ग्राहकांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना सहकार्य मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, मात्र एखाद्या व्यक्तींच्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. आज बचतीकडे लक्ष द्या. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 6. उपाय: गरजू व्यक्तीला अन्नदान करा. मिथुन राशीसाठी बुधवार विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य आज तुमच्या कामी येईल. नोकरीमध्ये महत्त्वाची चर्चा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन कल्पना सुचतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात एखादी जुनी नाराजी दूर होऊ शकते. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 5. उपाय: गणेश मंदिरात दुर्वा अर्पण करा. कर्क राशीच्या व्यक्तींनी आज भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्यावे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते. सुरुवातीला ताण जाणवेल, पण मेहनतीमुळे काम पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. आज कोणत्याही व्यक्तींशी वाद घालवण्याऐवजी शांतपणे परिस्थिती हाताळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 2. उपाय: भगवान शिवांचे स्मरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी समोर येऊ शकतात. एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मानसन्मान वाढेल, पण अहंकारापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या एखाद्या निर्णयाला पाठिंबा देऊ शकते. शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 1. उपाय: सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. कन्या राशींच्या व्यक्तींसाठी आज मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून करत असलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश मिळू शकते. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय कागदपत्रे आणि व्यवहार काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्यांचा यशामुळे आनंद होईल. शुभ रंग पांढरा, शुभ रंग हिरवा, शुभ अंक 7. उपाय: हिरव्या मुगाचे दान करा. तूळ राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो. व्यवसायामध्ये नवीन संपर्क निर्माण होतील. भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. नोकरीमध्ये सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल, मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगण्याची गरज नाही. काही योजना गुप्त ठेवणे फायदेशीर ठरू शकते. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 6. उपाय: माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि घरात स्वच्छता ठेवा. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात, मात्र वाद वाढवू नका. आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी
योग्य माहिती घ्या. कुटुंबातील व्यक्ती तुमच्याकडून वेळ आणि लक्षाची अपेक्षा करू शकतात. प्रेमसंबंधात संशय टाळा. आज संयम ठेवला तर दिवस चांगला जाईल. शुभ रंग लाल, शुभ अंक 8. उपाय श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. धनुराशीसाठी आज भाग्याची साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकते. दूरच्या व्यक्तींकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रवासाची शक्यता असेल तर नियोजन व्यवस्थित करा. आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3. उपाय भगवान विष्णूंचे स्मरण करा. मकर राशीसाठी आज मेहनतीचा दिवस आहे. कामाचा ताण वाढू शकतो, पण त्यातूनच भविष्यातील संधी निर्माण होऊ शकते. व्यवसायात जुन्या व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या. कुटुंबातील एखादा प्रश्न शांतपणे चर्चेतून सोडवता येईल. शुभ रंग निळा, शुभ अंक 8. उपाय गरजू व्यक्तीला धान्य दान करा. कुंभराशीसाठी आज नवीन विचार आणि नवीन योजनांचा दिवस आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन दिशा मिळू शकते. नोकरीमध्ये बदलांचा विचार करत असाल तर घाई करू नका. मित्र किंवा सहकार्याकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. आर्थिक स्थिती सामान्य ते चांगली राहू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. शुभ रंग आकाशी, शुभ अंक 4. उपाय पक्ष्यांना धान्य टाका. मीन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. आध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. कुटुंबातील एखादा जुना प्रश्न चर्चेतून सोडवला जाऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसाय हळूहळू प्रगती होईल. आर्थिक बाबतीत बचतीवर लक्ष केंद्रित करा. आज एखादी छोटी पण मनाला आनंद देणारी आनंदी बातमी मिळू शकते. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 7. उपाय श्री दत्तात्रयांचे नामस्मरण करा. आजच्या भाग्यवान राशी मित्रांनो, आजच्या पारंपरिक ज्योतिषीय अंदाजानुसार तुलनेने अनुकूल दिवस असणाऱ्या राशी मिथुन, सिंह, तूळ, धनु, वृषभ या राशींना मिळणाऱ्या संधीचे योग्य आणि विवेकी पद्धतीने उपयोग करावा. बुधवारचा विशेष गणेश उपाय मित्रांनो, आज बुधवार असल्यामुळे श्रद्धेनुसार श्री गणेशाचे स्मरण करा. गणपती समोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. ओम गणपती नमः या मंत्राचा शक्य असल्यास 108 वेळा जप करा. श्री गणेशाला दुर्वा अर्पण करा आणि आपल्या मनातील इच्छा प्रामाणिकपणे व्यक्त करा. मित्रांनो, हे होते 12 ऑगस्ट 2026 बुधवारचे संपूर्ण राशी भविष्य. लक्षात ठेवा, राशी भविष्य हे पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. कोणता मोठा आर्थिक किंवा जीवनातील महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. श्री गणरायाची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहू. धन्यवाद.